प्रतिगामी आणि नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून हरी नरके यांचं नाव घ्यावं लागतं. कारण सतत ते प्रतिगामी विचाराच्या बाजूने मांडणी करण्यामध्ये स्वतःला धन्य समजतात. मला कळत नाही त्यांना यामधून काय मिळतं, परंतु त्यांच्या अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यामुळे समस्त शोषित बहुजन समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यापैकीच त्यांनी केलेलं एक जे वक्तव्य आहे ते भारताच्या सांस्कृतिक चळवळीच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे. कारण ज्या मनुस्मृतीने भारतामध्ये सनातनी जो धर्म आहे त्या सनातनी धर्माच्या नावाखाली दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि शोषित वर्गाला ज्या डावणीला बांधून ठेवलेलं होतं त्यातून मुक्त करण्याचं जे काही काम आहे ते भारतामध्ये बौद्ध तत्वज्ञानानं केलेलं आहे. तत्पूर्वी फुल्यांनी सुद्धा भारतामध्ये सनातनी जो ब्राह्मणी धर्म आहे त्या धर्मावरती प्रचंड टीका करून त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून सत्यशोधक समाज या नवा सांस्कृतिक पर्याय दिलेला होता. असं असताना सुद्धा या देशामध्ये सातत्याने ब्राह्मणी धर्माला विरोध करून सनातनी जी काही संस्कृती आहे, प्रतिगामी जी काही संस्कृती आहे त्या सनातनी संस्कृतीला फाटा देण्यासाठी ज्या ज्या विद्वानांनी, ज्या ज्या महामानवांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याचं काम अशा प्रकारचे काही प्रतिगामी विचारवंत या ठिकाणी करत असतात. प्राध्यापक हरी नरके हे ते स्वतःला मानतात की सातत्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये मी काम करतोय, लहू फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मी काम करतोय आणि त्यामुळं बौद्ध समाजाने त्यांना स्वीकारलेलं सुद्धा होतं. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते आणि सातत्याने बौद्ध समाजाने आणि समस्त बहुजन समाजाने त्यांचे विचार ऐकत होते. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारची मांडणी हरी नरकेंच्याकडून केली जात आहे ते पूर्णतः प्रतिगाम्याकडे झुकलेले आहेत असं वाटण्यास शंका निर्माण झालेली आहे. आणि त्या शंकेला उत्तर म्हणून आज मी आपल्यासमोर त्यांनी केलेलं जे बेताल वक्तव्य आहे आणि मागील 1 वर्षाच्या कालखंडामध्ये हरी नरकेंची जी काही भूमिका आहे, कशी दल बदलू राहत आहे याचंही मी विश्लेषण करण्याचा आज प्रयत्न करणार आहे. ज्या प्रकारे भारतामध्ये बौद्ध तत्वज्ञानावरती मनुवादी लोक हल्ला करतात त्यांना आम्ही नेहमीच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आमचे विचारवंत, अभ्यासक आणि चळवळीतले लोक सातत्याने त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. परंतु स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या प्राध्यापक हरी नरके यांनी स्वतःहून जर अशा प्रकारचं वादग्रस्त
आणि अपमानजनक जर विधान त्यांच्या तोंडून होत असेल, त्यांच्या लिखाणातून जर होत असेल, तर याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कोणतीही बाब होऊ शकत नाही. आणि याची कुठेतरी चर्चा झाली पाहिजे, विचारमंथन झालं पाहिजे. मी हरी नरके सरांना सांगू इच्छितो की तुम्ही म्हणताय की मला ट्रोल केलं जातं, माझ्यावर वैचारिक हल्ले केले जातात, मग तुम्ही बोलताच कशाला हे सगळं? म्हणजे असले उद्योग करण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे? मग जर तुम्ही अशा प्रकारचं बेताल वक्तव्य जर करत असाल, तत्वज्ञान समजून न घेता जर चुकीची भूमिका मांडत असाल, तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील पुरोगामी बौद्ध समाजाने वैचारिक भूमिका मांडलेल्या आहे. वैचारिकदृष्ट्या तुम्हाला धारेवर धरलेलं आहे. अद्यापर्यंत तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा तुमच्या शरीराला दुखापत होईल असा हल्ला झालेला नाही, होणार सुद्धा नाही. आणि हेच भारतातील बौद्ध तत्वज्ञानाचं यश आहे असं मला वाटतं. तो संयम, तो शांतीचा संदेश केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दुःखमुक्त करून शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानावर, यांच्या विचारावर आधारित हे बौद्ध तत्वज्ञान आहे. आणि म्हणून जे बौद्ध समर्थक आहेत, बहुजन बांधव आहेत, भगिनी आहेत, आपल्या वक्तव्यापासून ते शांत बसलेले आहेत. हे खऱ्या अर्थानं बौद्ध तत्वज्ञानाचं यश आहे असं मला वाटतं स्पष्टपणे. आता आपली भूमिका जर समजून घेतली थोड्या वेळासाठी, की हरी नरके सर असं म्हणाले की बौद्ध समाजातील ज्या महिला आहे त्या झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करतात. हे सत्य आहे. केवळ बौद्ध समाजातील महिलाच ज्या आहे त्या झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करतात अशातला भाग आहे का? परंतु बौद्ध समाज हा या देशातील वर्णव्यवस्थेमधील अतिशय खालच्या थरातील शूद्र, अतिशूद्र जो काही समुदाय आहे त्याच्यापैकीच एक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाची फार मोठी साधनं आहेत अशातला भाग नाही. याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. मला वाटतं तुम्हाला याचं काही देणं घेणंच नाही. म्हणजे बौद्ध समाज हा झोपडपट्टीमध्ये का राहतो? कारण त्यांना राहायला पक्के घरं नाहीत. समस्त बहुजन समाज, शोषित समाज, कष्टकरी समाज हा झोपडपट्टीमध्ये राहण्याचं कारण एकच आहे. एकतर त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही, असेल तर ती तुटपुंजी आहे. आणि दुसरी गोष्ट, टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, अदानी यांच्या इतके श्रीमंत बौद्ध समाजामध्ये मंडळी नाही आहेत, समस्त बहुजन समाजामध्ये मंडळी नाही आहेत. आणि त्यामुळं तुम्ही आमच्याकडून कशी अपेक्षा करता की आम्ही मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहिलं पाहिजे? कारण या देशामध्ये संपत्ती, जमीन आणि उत्पन्नाचं भीषण वाटप झालेलं आहे. ते आमच्या वाट्याला अद्यापर्यंत मिळालेलं नाही. आम्ही सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतो. मग तुम्ही पुढे म्हणालात की बौद्ध महिला या धुण्या भांड्याचं काम करतात किंवा मिळेल ते काम करतात. म्हणजे याचा अर्थ एका बाजूने तुम्ही मान्य करता की बौद्ध समाजातील महिला, हे अतिशय महत्त्वाची नोंद घेण्यासारखी बाब आहे. बौद्ध समाजातील महिला धुनी भांडी आणि इतर जर कामं करत असतील, याचा अर्थ ते कष्टकरी महिला आहेत. म्हणजे चोरी आम्ही अजिबात करत नाही नरके साहेब. म्हणजे आम्हाला चोरी करायला शिकवणार आहात का तुम्ही? जर
आमच्या समाजातील ज्या काही महिला आहे, कष्टाचं काम करून जर आपला उदरनिर्वाह करत असतील, तर तुमच्या बापाचं काय बिघडलं याच्यामध्ये? बिघडत असेल तर सांगा आम्हाला, आम्ही बघू पुढं काय करायचं ते. म्हणजे याचा अर्थ आमच्या समाजामध्ये कष्टकरी महिला पुढे येऊन जर कष्ट करत असतील तर ते तुम्हाला देखवत नाही. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तुमच्या मनामध्ये खोट आहे. असं बोलण्यामागे तुम्ही स्वतः बोलत नाहीत. हरी नरके साहेब, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये कुण्यातरी मनुवाद्याने एक चीप घुसवलेली आहे. नरके सर, असं तुम्ही बोला म्हणजे तेढ निर्माण होईल समाजामध्ये. अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलेलं आहे. म्हणून तुम्ही समस्त बौद्ध समाजाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. उलट तुम्हीच म्हणताय की मला ट्रोल होत आहे. म्हणजे यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे चोरी करायची आणि उलटी बोंब मारायची. पुढे तुम्ही असं म्हणता की बौद्ध समाजातील ज्या महिला आहेत त्या धुण्या भांड्याचं काम करतात, पुरुष मात्र दारू ढोसतात. आता इथे तुम्हाला बौद्ध समाजातील पुरुषच दारू ढोसतात असं का वाटतं? जर तुम्हाला भारतीय समाज व्यवस्थेचा पूर्ण जर अभ्यास असेल, केवळ भारतातच बौद्ध समाजाने, बौद्ध तत्वज्ञानाने सांस्कृतिक क्रांतीचा झेंडा रोवलेला आहे, ही गोष्ट तुम्ही विसरता का? ही गोष्ट तुम्हाला का कळत नाही? म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ आणि केवळ हा बौद्ध समाज दारूच्या आहारी गेलेला दिसतो, परंतु तेवढ्याच प्रमाणात बौद्ध समाजामध्ये, समस्त बहुजन समाजामध्ये वैचारिक प्रगल्भ लोक सुद्धा आहेत. हे का तुम्हाला दिसत नाही? म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलत नाही. बोलत असाल तर मीडियासमोर या आणि जाहीरपणे तुम्ही माफी मागा. म्हणजे अशा प्रकारचं तुमच्या डोक्यामध्ये काय येत नाही? दारू कोण निर्माण करतं? पहा, शोधा तुम्ही. दारू कोण सुरू करतं? बौद्ध समाजाने दारू सुरू केली महाराष्ट्रामध्ये. केंद्रात जाऊन बौद्ध बांधवच बसलेले आहेत का दारू सुरू करा म्हणून? म्हणजे दारू सुरू करणारे मंडळी तुमचेच आहेत, मनुवादी. म्हणजे लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सुद्धा लोक इथं मरायला लागलेले आहेत. मरणाच्या दाढेत जाऊन पोहोचलेले आहेत लोक. लोकांच्या हाताला काम नाही. कष्टकरी, शोषित, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या हाताला काम नाही आणि तुमचेच लोक दारू सुरू केलेले आहेत. मग तुम्ही आमच्यावर कसे ब्लेम करू शकता? अर्थात जे जाणीवपूर्वकरित्या तुम्ही नियोजनबद्ध विथ प्लॅनिंग करून आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र आखलेलं आहे. आता तुम्ही स्वतःला जर समजा विचारवंत समजत असाल, तुम्ही अनेक वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिता, भूमिका मांडता, तुमच्या डोक्यामध्ये असं काय येत नाही? सरकारने सरसकट दारू बंद केली पाहिजे. मग आमचे बंधू किंवा आमचे बहुजन समाजातील, बौद्ध समाजातील लोक दारूच मिळत नसेल तर पितील कुठून? पहा, भारतात वर्णव्यवस्थेतील इतर लोक दारू पित नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे पंचतारांकित हॉटेलमध्ये दारू पित नाहीत का? मग पित असतील तर यांना लायसन कोण देतं? बार अँड रेस्टॉरंटला लायसन्स कुणी दिलं?
हे तुम्हाला माहीत नाही का तुम्ही झोपेचं सोंग घेत आहात? हे तुम्ही तपासा. म्हणजे एकीकडे अशी गोल गोल भूमिका मांडून बौद्ध तत्वज्ञानावर हल्ला करून, पुरोगामी विचारावर हल्ला करून तुम्हाला मनुवाद्याची शाबासकी मिळवायची आहे. अशी शाबासकी मिळून तुमच्या पदरात काय पडणार आहे याचा अभ्यास तुम्हीच करा, आम्ही तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे एकीकडे आमच्यावरती हल्ले करता, वैचारिक हल्ले करायचे आणि तिकडून शाबासकी मिळवायची. तुम्हाला कोणी विधान परिषदेवर सुद्धा घेणार नाही, कारण मनुवादी लोक बहुजनातील विचारवंतांचं सातत्याने वापर केलेले आहे त्यांनी. हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तपासा, तुम्ही अभ्यास करा. कशा प्रकारे आजपर्यंत आमचे आठवले साहेब सुद्धा जाऊन तिकडे बसलेले आहेत, पण त्यांचा सुद्धा मनुवादी लोक कशा प्रकारे वापर करत आहेत याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता मोघमरित्या कुणाचं तरी ऐकून कुठलेही संदर्भ नसताना जर असे विधान करत असाल तर येणाऱ्या कालखंडामध्ये बौद्ध समाजाचा संपूर्ण या महाराष्ट्रातला आणि देशातला समस्त बहुजन समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि निश्चितपणे लोकशाही मार्गाने तुम्हाला धडा शिकवला जाईल. मग असं करण्याचं कारण काय आहे? म्हणजे हरी नरके सारख्या स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या, विद्वान समजणाऱ्या समयघोषित विचारवंताने असं का लिहावं, असं का लिहितात? आमचे अभ्यासक त्याच्यावर चर्चा करत नाही, मंथन करत नाहीत. असं का? हा व्यक्ती असं का बोलला असेल याचा आम्ही अभ्यास करत नाही. याचा अभ्यास करणं सुद्धा काळाची गरज. आम्ही आमच्यामध्येच कुठेतरी भांडणं सुरू करतो आणि हा वाद सुरूच राहावा अशा प्रकारचं या प्रतिगामी विचारवंतांना सातत्यानं वाटतं. या देशामध्ये जो मनुवाद आहे, हा मनुवाद खऱ्या अर्थाने तुमचा आमचा शत्रू आहे. आता तुमचा आमचा म्हणजे कोणाचा? हरी नरके हे बौद्ध तत्वज्ञानावर टीका करतात. 8 दिवसापूर्वी लोकसत्तामध्ये त्यांचं एक आर्टिकल आलं, कम्युनिस्टावर त्यांनी टीका केली. त्याच्यापूर्वी सुद्धा सातत्याने पुरोगामी चळवळीवरती टीका केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ बुद्धिझमवर तुम्ही टीका करता, कम्युनिस्टावर तुम्ही टीका करता, समाजवाद्यावर तुम्ही टीका करता. मग तुमचे विचार कोणते आहेत? जगामध्ये 2च विचार प्रभावी आहेत जे पुरोगामी समजले जातात. एक बुद्धिझम आणि दुसरं मार्क्सवाद, साम्यवाद. आणि जगामध्ये जे प्रतिगामी विचार आहेत ते भांडवलवाद आणि भारतामध्ये मनुवाद, आणि याला सांगड साम्राज्यवाद लागतो. म्हणजे तुम्ही साम्राज्यवाद विरोधी बोलत नाही, तुम्ही भांडवलशाहीच्या विरोधी बोलत नाही, तुम्ही मनुवादाच्या विरोधी बोलत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे बोलता, तुम्ही जे मांडता ते पुरोगामी विचाराच्या विरुद्ध, बुद्धिझमच्या विरोधी तुम्ही बोलता, कम्युनिस्टांच्या विरोधी तुम्ही बोलता आणि मांडता, लिहिता देखील. मग तुमचे विचार कोणते आहेत? म्हणजे या देशामध्ये आणि जगामध्ये भांडवलशाहीला विरोध करणारं
आणि मनुवादाला विरोध करणारं जर कोणतं तत्वज्ञान असेल ते आहे बौद्ध तत्वज्ञान, ते आहे साम्यवादी तत्वज्ञान. या दोघांचं तुम्हीच पटू देत नाही. साम्यवाद्यांना म्हणतात की फुले आंबेडकरवादी आणि बुद्धिझम हे साम्यवाद विरोधी आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट कोणी भरवली? तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा ही गोष्ट मनुवाद्यानेच भरवलेली आहे. ते आम्हाला समजत नाही, आम्ही समजून घेत नाही. म्हणजे एकीकडे कम्युनिस्टामध्ये, आंबेडकरवाद्यामध्ये दरी निर्माण करायची, त्यांना जवळ येऊ द्यायचं नाही. कारण या दोघांचा शत्रू कोण आहे? या दोघांचा शत्रू आहे मनुवादी, भांडवलवादी आणि साम्राज्यवादी. यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. समाजवादी, आंबेडकरवादी आणि पुरोगामी विचाराच्या लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाही. ही खेळी, हे षडयंत्र तुमचं आहे आणि त्या षडयंत्राचा सातत्याने बहुजन समाजाचा तुम्ही बळी देता. आता काय मिळणार आहे हे तुमचं तुम्ही शोधा. परंतु सर्व अभ्यासक आणि संशोधकांनी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या विचारवंतांचं ढोंग करणार, मी विचारवंत आहे, मी पुरोगामी आहे असं स्वतःहून म्हणणाऱ्या लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे. हे ओळखणं आमचं काम आहे, पण आम्ही ओळखायला तयार नाही. बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान त्याग शिकवतं. तो त्याग आहे का तुमच्याकडे हे फार महत्त्वाचं. बुद्धाचं तत्वज्ञान शांती शिकवतं. सत्ता, संपत्ती, मोह, माया यापासून दूर राहण्याचं तत्वज्ञान हे बुद्धाचं तत्वज्ञान. मग अशा तत्वज्ञानाच्या अनुषंगाने तुमची कृती काय आहे हे फार महत्त्वाचं. आता काही विचारवंत मी पाहतो स्वतःला विचारवंत मानतात, भूमिका मांडतात, परंतु कृतीची जर वेळ आली तर मात्र पळ काढतात. त्यापैकीचे खारी नरके एक आहेत. आता हे कसले विचारवंत तुम्ही तपासा. म्हणजे एका बाजूनं फुले शाहू आंबेडकरवादी भूमिका मांडायची, बुद्धाची भूमिका मांडायची, आणि दुसऱ्या बाजूनं कृती करण्याची जर वेळ आली पुन्हा सनातनी धर्माच्या अनुषंगाने सगळे संस्कार करायचे, सांस्कृतिक पर्याय स्वीकारायचा नाही. आपल्या मुला मुलीचे लग्न मी पाहिले, फार जवळून पाहिले, अतिशय जवळून मी पाहिलेलं आहे. मी बऱ्याचदा त्यांना बोललेलं आहे, वैर सुद्धा घेतलेला आहे. असे माणसं दूर गेले तरी चालतील, असे विचारवंत नाही बोलले तरी चालतील, परंतु आम्ही सुद्धा स्पष्ट बोलायला शिकलं पाहिजे. मुला मुलीचे लग्न आले पुन्हा सनातनी धर्माप्रमाणे, वैदिक धर्माप्रमाणे, वैदिक संस्काराप्रमाणे सुरू असतं. आणि मग इकडे आंबेडकरवादी भूमिका मांडायची, इकडे मार्क्स फुले आंबेडकरवादी भूमिका मांडायची, आणि कृती करण्याची जर वेळ आली तर मात्र पळ काढायची. मी स्वतः पाहिलेले, अगदी जवळून पाहिलेले आहेत. अशा विचारवंताला, अशा अभ्यासकांना, अशा लोकांना, ढोंगी लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे. जर आम्ही नाही ओळखलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा जो आहे तो प्रतिगामी व्हायला फार वेळ लागणार नाही, फारसा वेळ अजिबात लागणार नाही. कारण महाराष्ट्र कधी प्रतिगामी होईल हे कळणार सुद्धा नाही. बुद्धिझम मध्ये काय सांगितलेलं आहे, याच गोष्टी सांगितलेल्या आहेत.
की समानता, बुद्धाला जे काही सुख आणि चैन, राजेशाही थाट सोडून संन्यास घेण्याची वेळ का आली, याचं जर कारणमीमांसा आम्ही जर शोधलं, तथागत गौतम बुद्धाने संसारिक सुखाचा का त्याग केला, त्याचं कारण बुद्धांनी शोधलं की मनुष्याच्या दुःखाचं कारण त्याला असलेला मोह, माया, संपत्ती हे आहे. पहा, त्याचा मोह जो आहे मनुष्याला जास्तीचा येता कामा नये. जेवढ्या आवश्यक गरजा आहेत तेवढ्याच गरजा मनुष्याने त्याची तरतूद केली पाहिजे. जास्त पैशाच्या मागे लागणे, जास्त संपत्तीच्या मागे लागणे म्हणजे काय आहे, भांडवलवादी चैनीचं जीवन जगणे होय. मग हे काय आहे, हे भांडवलवाद आहे. पहा, भांडवलवाद बुद्धिझम च्या अपोज आहे. मार्क्स काय म्हणतो, मार्क्स सुद्धा तेच म्हणतो. कारण मार्क्सला सुद्धा तेच म्हणायचं आहे की मार्क्स असं म्हणतो, कामगार, कष्टकरी, पुन्हा हरिनरकेच्या स्टेटमेंटवरती जातो मी, बौद्ध महिला या धुण्या भांड्याच्या कष्टाचे कामं करतात असं हरिनरके म्हणतात. आणि मग कष्टकरी समाज कष्टाचे कामं करतो, पण ऐश आराम कोण करतं, चैन कोण करतं, ऐश आराम आणि चैन आमच्या कष्टकऱ्यांच्या जीवावरती जे लोक सुख उपभोगतात, म्हणजे भांडवली लोक आम्हा कष्टकरी समाजाच्या जीवावरती ते सुख उपभोगतात. याला कार्ल मार्क्सने विरोध केलेला होता. मार्क्स असं म्हणतात, नफा म्हणजे काय याची व्याख्या सांगत असताना मार्क्स असं म्हणतात, नफा म्हणजे कामगारांच्या मजुरीवर घातलेला दरोडा होय. फार गणितीय सूत्र सुद्धा याच्यामध्ये नाही. अतिशय साधं आणि सोपं स्टेटमेंट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देशामध्ये कामगार चळवळ उभी करत असताना, कामगार कायदे करत असताना, कामगारांचे हक्क अबाधित ठेवत असताना जी काही चळवळ उभारली, स्वतंत्र मजूर जे काही पक्ष निर्माण केला होता, त्याच्या मागची काय भूमिका होती, त्याच्या मागची हीच भूमिका होती. म्हणजे या देशामध्ये कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, ओबीसी हा जो शोषित समूह आहे, शोषित जो घटक आहे, या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हा घटक मुख्य प्रवाहात आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका आहे. तिकडे बुद्धाने तेच सांगितलं, मार्क्सने तेच सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये इथे सुद्धा आमची दिशाभूल करतात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, बुद्ध की मार्क्स, त्यांचं जे पुस्तक आहे बुद्ध की मार्क्स, पण इथे मात्र नंतर त्याचं ट्रान्सलेशन करत असताना मनुवादी डोक्याने, पहा, डोकं, स्वतःचं डोकं हे कधी वापरत नाही. मला ते सांग, आज सुद्धा आमचे अर्धवट विचारवंत मनूचं डोकं वापरतात. मग पुन्हा तिथं म्हणतात, बाबासाहेबांना सांगितलं बुद्ध की मार्क्स, म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात मार्क्स की बुद्ध, परंतु इथे मात्र मार्क्स
मार्क्सचं तत्त्वज्ञान आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान याच्यामध्ये फार मोठा दुरावा करण्याचं काम हारी नरकेसारखे ढोंगी विचारवंत करत असतात आणि त्याचा परिणाम सुद्धा या देशामध्ये आणि जगामध्ये समस्त शोषित समाजाला भोगावं लागतं. ही अतिशय वाईट बाब आहे. परंतु या गोष्टी आम्हाला समजून घेणं सुद्धा काळाची गरज. कोणते विचारवंत काय भूमिका मांडत आहेत त्या भूमिकेप्रमाणे त्यांचं जीवन आहे का तपासून पहा. काही तुमच्या आमच्या आजूबाजूला लोक आहेत वैचारिक मांडणी करणारे, ते तुम्हाला सांगतो. अगोदर मी उल्लेख केला, कम्युनिस्टामध्ये सुद्धा काही ढोंगी आहेत, मी असं म्हणत नाही. आंबेडकरवादी म्हणणाऱ्यामध्ये सुद्धा ढोंगी आहेत अशातला भाग नाही. कम्युनिस्टामध्ये काही ढोंगी आहेत, कम्युनिझमची भूमिका मांडतात, पण सांस्कृतिक पर्याय स्वीकारण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा सनातनी धर्माप्रमाणे लग्न करतात. तुम्हाला ते सांगतो, मी स्वतः डोळ्यांना पाहिलेलं. कम्युनिस्टांच्या राष्ट्रीय आणि राज्याच्या विंगवर काम करणारे लोक सुद्धा मी पाहिलेले. यांना आम्ही ओळखलं पाहिजे. ते जेव्हा लग्न करतात ते सनातनी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करतात. इतर जे काही सांस्कृतिक जे काही विधी आहेत, उपवास, तपवास, या लोकांपासून आम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही की यांच्यापासून जर सावध राहायचं असेल तर वेळोवेळी यांची तोंडं आम्हाला बंद करावी लागतील लोकशाही मार्गात. कारण आम्ही या देशामध्ये डेमोक्रेसीच्या अनुषंगाने काम करतो आणि लोकशाही स्वातंत्र्य आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा भूमिका अशी होती की या देशामध्ये आमचा बौद्ध समाज, दलित, आदिवासी, शोषित, कष्टकरी समाज हा गरीब राहिला नाही पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. आणि म्हणून राज्यघटना लिहित असताना सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी उद्योगांच्या राष्ट्रीयकरणाचं समर्थन केलेलं होतं. अशा भूमिका सुद्धा मांडलेल्या होत्या. जमिनीच्या राष्ट्रीयकरणाचं समर्थन केलेलं होतं. शिक्षण, आरोग्य आणि इतर जे काही मूलभूत अत्यावश्यक स्वरूपाच्या सुविधा असतात यांच्या राष्ट्रीयकरणाचं समर्थन केलं होतं. परंतु हे होऊ दिले नाही, ते तुम्हाला मी सांगतो. कारण होऊ कसे देतील? म्हणजे त्यावेळी काँग्रेसमध्ये, तत्कालीन काँग्रेसमध्ये मग ते पंडित नेहरू असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, महात्मा गांधी असतील, हे सगळे जे काही मंडळी आहेत यांना या देशामध्ये प्रतिगामी वर्णव्यवस्था पाहिजे होती. म्हणजे या देशातला दलित, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक हा नेहमीच गुलाम राहिला पाहिजे असं त्यांना सातत्यानं वाटत होतं. मग एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही लढा देऊन किती लढा देतील, त्यांना सुद्धा मर्यादा आली. मग त्यातून पुढे जमिनीचं संपूर्ण राष्ट्रीयकरण नाही, उद्योगांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण नाही, शिक्षणाचं संपूर्ण राष्ट्रीयकरण नाही, आरोग्याचं संपूर्ण राष्ट्रीयकरण नाही, म्हणून दुबळ्या शोषित समाजाला त्यांची वर्गवारी करून SC, ST, OBC मग अशा प्रकारचे प्रवर्ग तयार करण्यात आले आणि या प्रवर्गातून आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आता आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा जेव्हापासून मागच्या 2 टर्ममध्ये केंद्रामध्ये मनुवादी सरकार आलेले आहे तेव्हापासून ज्या ज्या सरकारी क्षेत्रामध्ये आरक्षण आहे ते आरक्षण आता संपून टाकत आहेत. म्हणजे ते आरक्षणही नको. एकतर उद्योगाचं राष्ट्रीयकरण झालं नाही, जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं नाही, शिक्षणाचं खाजगीकरण आहे, आरोग्य सेवेचं खाजगीकरण आहे. म्हणजे आमच्या हातामध्ये साधनच नाही.
मग आम्ही धुनी भांडी करून ने तर मग काय करावं? आम्ही चोऱ्या करावं का? हरी नरके साहेब तुम्ही सांगा. आम्हाला चोऱ्या करायचं लायसन तुम्ही द्या, म्हणजे आम्ही बघू. किमान ते तरी आम्हाला सांगा. कारण आमच्याकडे टाटा जन्मले नाहीत, बिर्ला नाहीत, किर्लोस्कर नाहीत, अंबानी नाहीत, अदानी नाहीत, माल्या नाहीत, आमच्या समाजात कोणीच नाहीत हे मोठे उद्योजक. जर आमच्याकडे असे मोठे उद्योजक नसतील, शिक्षण सम्राट सुद्धा नाहीत, तुम्ही शोधा महाराष्ट्रामध्ये जे बडे शिक्षण सम्राट आहेत, किती लोक दलित, शोषित, आदिवासी आणि बहुजन समाजामधले आहेत, तुम्ही तपासा. मी बोलतो म्हणून माझंही खरं म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा, तपासा. मोठमोठ्या संस्थावरती कोण आहेत, कोणाच्या ताब्यात आहेत या संस्था, तुम्ही तपासा. मग त्यांची भरती प्रक्रिया असेल. इथे सुद्धा कशा प्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचं शोषण केलं जातं, त्यांना आयुष्यभरासाठी गुलाम केलं जातं. म्हणजेच ही भांडवली साम्राज्यवादी व्यवस्था जी आहे शिक्षणामध्ये कायम आहे, ही भांडवली मनुवादी व्यवस्था धर्मव्यवस्थेमध्ये कायम आहे. मग हरी नरके साहेबांना असं का दिसत नाही? काही धर्मामध्ये लोक सन्मानाने दारू पितात, त्यांच्या धर्माचे जे प्रसारक आहेत त्यांना दारू दिली जाते, मद्य दिलं जातं, भाषा थोडं बदलूया, त्यांना मद्य चढवलं जातं, त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही हो? म्हणजे ते तुमच्या डोक्यामध्ये येत नाही का? तुम्हाला सुचत नाही बोलायचं? आणखी एक गोष्ट, सांस्कृतिक चळवळीमध्ये या देशामध्ये बुद्धिझम येण्यापूर्वी क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांती आई सावित्रीबाई फुले यांनी इथल्या सनातनी धर्माला विरोध केला होता. हे का मांडत नाहीत हरी नरके? ज्या दिवशी क्रांतिबा ज्योतिराव फुले यांना एका उच्चवर्णीयांच्या ब्राह्मणांच्या वरातीतून शूद्र आहेस म्हणून हाकलून लावलं होतं, त्या दिवशी फुल्याने धडा घेतला होता. पुन्हा तुम्ही त्यांची टिमकी वाजवायला लावली. म्हणजे हे फुल्यांचं तत्वज्ञान आमच्या बहुजन समाजाला तुम्ही न सांगता आमच्या समाजाची बदनामी करता. किती रुपये मिळणार आहेत तुम्हाला, किती बंगले मिळणार आहेत त्याच्यामधून? हे भौतिक सुख चिरकाळ हरी नरके साहेब तुमच्याजवळ टिकणार नाही. तुम्ही बहुजन समाजाची, बौद्ध समाजाची जर बदनामी करून गाडी, बंगले, ऐश आराम करण्याचा जर प्रयत्न करत असाल, काही मिळवण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर हा समस्त बहुजन समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवेल. मग एकीकडे अशा प्रकारची मांडणी करणारे सुद्धा ढोंगी विचारवंत आहेत, कार्यकर्ते सुद्धा आहेत. तुम्हाला ते सांग, कार्यकर्ते सुद्धा फुले शाहू आंबेडकरी भूमिका सांगून जे वर्तन आहे ते वर्तन मात्र विचाराच्या पातळीवर आहे का हे सुद्धा आम्ही तपासलं पाहिजे. कारण आमचं आत्मपरीक्षण आम्ही करण्याची सुद्धा गरज आहे आणि वेळ आहे असं मला वाटतं. परंतु हे करत असताना भारतामध्ये फुल्यांचा लढा असेल,
सावित्रीबाईंची चळवळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सहज बुद्धिझम स्वीकारलेलं आहे का? नाही. बाबासाहेबांना सुद्धा अनेक वर्ष लागलेले आहेत बुद्धिझम स्वीकारण्यासाठी. बाबासाहेबांनी या सनातनी धर्मावर सुरुवातीपासून कडाक्याने टीका केलेल्या आहेत का, हे आम्ही तपासूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वाटत होतं या देशामधले सनातनी मनुवादी लोक आज सुधारतील, उद्या सुधारतील, परवा सुधारतील, तेरवा सुधारतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र समाजाला, वर्णव्यवस्थेमधील जे शूद्र समाज आहे यांना मंदिर प्रवेश द्या म्हणून काळाराम मंदिर प्रवेश केला होता. उगाचच केला नाही काळाराम मंदिर प्रवेश. त्यावेळी बाबासाहेबांना बुद्धिझम आलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आम्हाला जर मंदिरामध्ये प्रवेश दिला असता, सन्मानाची वागणूक जर दिली असती, आम्हा शूद्रांना जर स्वीकारलं असतं, देशातली परिस्थिती वेगळी राहिली असती. आम्हाला मंदिरात प्रवेश नाही, सार्वजनिक पानवट्यावर आम्हाला प्रवेश नाही, आम्हाला पाणी पिऊ दिलं जात नाही, आमच्या गळ्यात गाडगं बांधलं जात होतं. मग का आम्ही मनुवाद्याच्या विरोधी बोलू नये? आमच्या कमरेला झाडू बांधलं जात होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. म्हणजे आम्हाला पाणी नाही, आम्हाला सन्मान नाही, मान तर सोडाच, मान तर तुम्ही आजही देत नाही आम्हाला माहिती. आमचा नेहमी अपमान करता. आम्हाला मंदिरामध्ये आज सुद्धा एका बाजूने धर्मनिरपेक्ष, काही विचारवंत, काही अभ्यासक धर्मनिरपेक्ष भूमिका मांडतात. आता धर्मनिरपेक्ष भूमिका मांडत असताना बौद्ध विहारे खुले आहेत, समाज मंदिर खुलं आहे. म्हणजे आम्ही ब्राह्मणांसाठी सुद्धा खुलं केलेलं आहे, सर्वांना समान संधी. मग एकीकडे धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे, धर्मनिरपेक्ष गोष्टी आहेत, असं असताना सुद्धा आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही. आज सुद्धा ठीक आहे, आम्हाला मंदिरात, आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो मंदिरात जायचं कशाला, पण आम्ही विहारामध्ये यायला जे आहे, तुम्हाला बंदी आणलेली नाही, तुम्हाला संधी आहे. फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारावर आम्ही ब्राह्मणांचं सुद्धा ऐकून घेता, पुरोगामी ब्राह्मण असेल तर. त्याला आम्ही कधी म्हटलं का तू ब्राह्मण आहेस बोलू नको? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं आम्ही आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे. आज सुद्धा डाव्या पुरोगामी चळवळीमध्ये अनेक ब्राह्मण मंडळी आहेत, त्यांना आम्ही कधी रोखलं का? तुम्ही उच्चवर्णीय आहात, तुम्ही बोलू नका असं कधीच म्हटलेलं नाही. आणि मग कुठेतरी तुमचा कुटील डाव आहे. केवळ हरी नरके हे एकच मनुवाद्याचं पिल्लू नाही, असे अनेक पिल्ले सोड आणि मनुवाद्याची वाहवा करून त्यांची चमचेगिरी करत असतात. आणि त्यांची चमचेगिरी करून यांना काय मिळणार आहे? एकतर यांना विधान परिषद मिळते, राज्यसभेवर तो कोणी घेत नाही. म्हणजे यांचं खटाटोप कशासाठी चाललंय? एकतर अशा प्रकारे बौद्ध समाजाला, बहुजन समाजांना बदनाम करायचं, कम्युनिस्टांचं पटू द्यायचं नाही, समाजवाद्याचं पटू द्यायचं नाही. आणि आपापसामध्ये हे भांडून घेतील अशा प्रकारचं षडयंत्र रचायचं. आणि दुसरीकडे मालक काहीतरी बघा ना, म्हणजे किती दिवस तुम्ही हुजरेगिरी करणार आहात, किती दिवस मनुवाद्याची हुजरेगिरी करणार आहात, चमचेगिरी करणार आहात, हे तुम्ही स्वतःला तपासा.
आणि आज जर तुम्ही ओळखला नाही तर एक दिवस तुम्ही स्वतः तर जात खाईमध्ये, पण या समस्त बहुजन समाजाला पुन्हा एकदा ज्या वर्ण व्यवस्थेच्या खाईमध्ये तुम्ही लोटणार आहात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश, 14 तळ्याचा सत्याग्रह आणि त्यानंतर मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा कळालेलं होतं सगळे जे काही जड आहे ते कशामध्ये आहे, या मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे. मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्थेच्या संदर्भात ब्राह्मणांनी काय केलं पाहिजे, क्षत्रियांनी काय केलं पाहिजे, वैश्यांनी काय केलं पाहिजे आणि शूद्रांनी काय केलं पाहिजे हे सगळं त्यात लिहून ठेवलं. पण आज सुद्धा आम्ही त्या सनातनी व्यवस्थेचे जर पालन करत असाल आणि अशा प्रकारचं ढोंगी लोकांची भूमिका ऐकून घेऊन जर गप्प बसत असाल तर येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र निश्चितपणे बोधासह संपूर्ण बहुजन समाजाला याचे परिणाम भोगावे लागतात. याचा विचार सुद्धा आम्ही या ठिकाणी केला. धनंजय चिगडीकर सर त्यांनी स्क्रीनवरती एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, कम्युनिस्टांच्या बाबतीची आहे आणि आंबेडकरवादी यांचं कधीच पटू का देत नाहीत, कारण कम्युनिस्टावरती आरोप केले जातात हे नक्षलवादी चळवळीशी जोडलेले आहे. अहो किती खोटं आहे. जेव्हा या देशामध्ये डेमोक्रॅटिक कम्युनिस्ट जे आहे भारताच्या राज्यघटनेनुसार संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने जर कम्युनिस्ट काम करत असतील त्यांना तुम्हीच मान्यता दिलेली आहे. कम्युनिस्टांना चळवळ करण्यासाठी मान्यता तुम्ही दिलेली आहे. परंतु दुसरीकडे आणखी एक विचित्र गोष्ट तुम्हाला मी सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झालेली आहे का? तुम्ही अभ्यासात तपासा आणि नंतर मला सांगा. RSS हे देशातलं बेकायदेशीर संघटना आहे, त्याची कुठेही नोंदणी झालेली नाही. आणि दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर येथे शस्त्रपूजा करते. म्हणजे इकडं विचाराने काम करणारे लोक नक्षलवादी ठरवतात आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS हे दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रास्त्राची पूजा करते, बंदुकीची पूजा करते. पण तुमच्याकडे आलेल्या बंदुका याचे परवाने आहेत का? म्हणजे उघड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंदुकीचे परवाने घेऊन त्याचा जल्लोष करते, मिरवणुका काढते. त्याच्यावर हारी नरकेला काही कळत नाही का, सुचत नाही का, वळत नाही का, बोलता येत नाही. तोंड गप्प का होतं हरी नरकेंचं? बोला ना नरके साहेब त्यावर. अलीकडे संघावरती हरी नरकेची टीका केलेली टिप्पणी तुम्ही शोधा. म्हणजे संघाची चळवळ या देशातली सगळ्यात मोठी नक्षलवादी चळवळ आहे तुम्हाला. आणि इकडे मात्र मार्क्स तत्वज्ञान सांगणाऱ्या, फुले आंबेडकरांचं तत्वज्ञान सांगणाऱ्या, अण्णाभाऊवादाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या विचारवंतावरती मात्र तुम्ही नक्षलवादी म्हणून त्यांना जेलमध्ये टाकता. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तुम्हाला लोकशाही क्रांतिकारक विचार दाबून टाकायचे.
आणि लोकशाही क्रांतिकारक विचार दाबून टाकण्यासाठी मनुवाद्यांनी केलेली जी काही खेळी आहे त्या खेळीला बळी पडण्याचं काम हरी नरकेसारखे अभ्यासक आणि स्वतःला विचारवंत मानणारे विचारवंत, समय घोषित विचारवंत बळी पडतात. अहो, नेहमी भांडवलवादाची पुंगी किती दिवस वाजवणार आहात तुम्ही? या देशातले साम्राज्यवादी लोक, या देशातले मनुवादी लोक, या देशातले भांडवलवादी लोक हे तुमचा सातत्याने वापर करतात. या देशामध्ये सगळ्यात मोठा ओबीसी समुदाय हा मनुवादी व्यवस्थेशी असा घट्ट चिटकून बसलेला आहे. ओबीसी समाजांना जाग करण्याची आवश्यकता या येणाऱ्या कालखंडामध्ये आहे. त्यासाठी सातत्याने पुरोगामी विचारवंत अभ्यासक यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे जे पुरोगामी तत्त्वज्ञान आहेत ते पुरोगामी तत्त्वज्ञान टिकून राहू शकतात. अन्यथा या देशामध्ये सातत्याने फुले आंबेडकर, मार्क्सवाद, साम्यवाद आणि अण्णाभाऊवाद याच्यावरती हल्ले होतच राहणार आहेत. आणि म्हणून निष्कर्षतः मी एकच म्हणेन की हरी नरकेंना आम्ही लोकशाहीवादी आहोत, डेमोक्रॅटिक आहोत, आम्ही संघाचे नक्षलवादी नाहीत. जरी आम्ही कम्युनिस्ट असलो, RSS सारख्या नक्षलवादी संघटनेमध्ये आम्ही काम करत नाही, शस्त्रधारी चळवळीमध्ये आम्ही काम करत नाही. या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, फुल्यांनी, सावित्रीआईने, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने आम्हाला लेखणी शिकवलेली आहे, आम्हाला साहित्य दिलेलं आहे, पुरोगामी साहित्य. त्या लेखणीचा आम्ही वापर करतो. आम्हाला तलवार नको आहे, आम्हाला बंदूक नको आहे, आम्हाला फक्त लेखणी हवी आहे. म्हणून नरके साहेब, तुम्ही त्या संघाच्या तलवारीवर बोला, संघाच्या बंदुकीवर बोला, नाहीतर आमचे लोक तुम्हाला कदापि माफ करणार नाही. वेळेचं भान ठेवत मी या ठिकाणी थांबतो. कारण या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरवाद, मार्क्सवाद, अण्णाभाऊवाद याच्यामध्ये एक संगणमत निर्माण झालं पाहिजे. कुठेतरी आम्ही समविचारी एकत्र आलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या बौद्ध समाजावरती, बौद्धेतर शूद्र समाजावरती, ओबीसीवरती हल्ला करणाऱ्या मनुवादी लोकांकडून सुपारी घेऊन बौद्धावरती हल्ला करणाऱ्या लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे. ओबीसी समाजावर हल्ला करणाऱ्या लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे. आणि कुठेतरी आपापसात वाद करून न घेता येणाऱ्या कालखंडामध्ये सामाजिकदृष्ट्या एकत्र येण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि वेळोवेळी असे हल्ले झाले असतील तर ते हल्ले परतावून लावण्याची हिंमतसुद्धा आमच्यामध्ये असली पाहिजे. केवळ सामाजिक समीकरणं जुळूनच आम्हाला थांबता येणार नाही. पुन्हा पुन्हा या देशामध्ये मनुवादी लोकांची सत्ता का येत आहे ते सुद्धा आम्ही तपासलं पाहिजे. येत्या कालखंडामध्ये या देशातला बौद्ध समूह, आंबेडकरवादी समूह, या देशातला लोकशाही मान्य करणारा साम्यवादी समूह, मार्क्सवादी समूह, फुले आणि अण्णाभाऊवादी समूह हा राजकीय दृष्ट्या जर एकत्र आला तर मनुवाद्याला घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी माझे मुद्दे लोकशाही मार्गाने या ठिकाणी मांडलेले आहेत. हरी नरके हे एक मनुवाद्यानं सोडलेलं पिल्लू आहे
असे पिल्ले महाराष्ट्रासह देशामध्ये अनेक सोडलेले आहेत. त्या पिल्ल्यांना, मनुवादी पिल्ल्यांना तुम्ही ओळखायला शिका आणि खरे विचारवंत कोणते आहेत, पुरोगामी विचारवंत कोणते आहेत यांची ओळख पटवून देण्यासाठीच मी आपल्यासमोर लाईव्ह आलेलो होतो. मी माझं जी काही भूमिका आहे ते स्पष्ट केलेली आहे, मांडलेली आहे आणि मी माझी भूमिका या ठिकाणी थांबवतो. पण आपले काही प्रश्न असतील तर आपले प्रश्न स्क्रीनवरती तुम्ही विचारू शकता. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी याच्यावरती योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ज्ञानराजा चिगडीकर सरांनी प्रश्न विचारला होता डॉक्टर आनंद तेलतुंबडे सरांच्याबद्दल. त्यांना जे माओवादी चळवळीमध्ये त्यांचा संबंध आहे म्हणून त्यांना सरकारने 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना अटक केलेली आहे. अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कारण एखाद्या विचारवंताकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना केवळ पुरोगामी विचार, डावे विचार ते विचारवंत मांडत आहे, त्याचे परिणाम येणाऱ्या कालखंडामध्ये देशामध्ये क्रांतिकारक परिणाम होतील या भीतीपोटी विचारवंतावर खोटे आरोप करून जर तुम्ही त्यांना माओवादी घोषित करत असाल, त्यांना जेलमध्ये टाकत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना न्याय मिळणार आहे. आनंद तेलतुंबडे सरांना त्रास जरी झाला तर समस्त बहुजन समाजाने आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कारण ते सातत्याने वैचारिक चळवळीमध्ये काम करणारं ते व्यक्तिमत्व होतं. अलीकडे आमच्यातलेच काही लोक आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा नक्षलवाद आलेला आहे अशा प्रकारचं एक विचारमंथन सुरू केलेलं होतं. ते सुद्धा अतिशय दुर्दैवाचं आहे, वाईट आहे. कारण मार्क्सवाद हा पूर्णतः डेमोक्रॅटिक अँगलनं लढावा लागणारा हा लढा आहे. परंतु त्याच्यामध्येच तिथे सुद्धा मला ते आणखी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. या देशातल्या सर्वच राजकीय पक्षामध्ये मनुवाद्याने आपले पिल्ले सोडलेले आहेत. नक्षलवादी चळवळ सुद्धा ही मार्क्सवादी चळवळ नसून ही RSSची चळवळ आहे. मी अगोदर सांगितलं, फक्त त्याचं नाव नक्षलवाद असं दिलेलं आहे. ती सुद्धा एक मनुवादी चळवळ आहे. ती चळवळ दलित, आदिवासी, OBC आणि मायनॉरिटी या समूहाला बदनाम करण्यासाठी सुरू केलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या विचारवंतांना, केवळ आत्ताच आनंद तेलतुंबडे सरांनाच अटक झालेली नाही, यापूर्वी सचिन माळी आणि शीतल साठे यांना सुद्धा अटक झालेली होती. त्यानंतर देशातल्या अनेक कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये अनेक डाव्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या विचारवंतांना सरकारने अटक केलेली आहे. परंतु त्याच्या संदर्भात कोणतेही पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आलेले नाहीत आणि पुरावे सिद्धसुद्धा होणार नाहीत. फक्त अशा वैचारिक लोकांना जर जेलमध्ये डांबून ठेवलं तर देशामधलं जे काही क्रांतिकारी वातावरण आहे, देशातलं जे काही पुरोगामी वातावरण आहे, ते पुरोगामी वातावरण तयार होणार नाही. देशात लोकशाही क्रांती होऊ देऊ नये अशा प्रकारची मनोवाद्याचं जे षडयंत्र असते. मग हे लोक जेलमध्ये राहिले तर हरी नरकेसारखे ढोंगी पुरोगामी लोक आपली भूमिका मांडण्यासाठी मोकळे असतात. म्हणून हा एक त्रास देण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. ज्ञानराजा चिगडीकर सरांनी प्रश्न विचारला होता. सर, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मारुती गायकवाड सर म्हणतात, सर इतक्या उशिरा कसं काय आरोप होत आहेत सर? मारुती गायकवाड सर, इतक्या उशिरा आरोप होण्याचं कारण एकच आहे. केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टी चाललेलं आहे.
आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्य जरी असलं तर भाजपचं सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्यात मोठा दुश्मन जर कोणाला मानत असेल ते कम्युनिस्टांना सगळ्यात मोठा दुश्मन मानतं. कारण कम्युनिस्ट हे सनातनी धर्मावरती हल्ला करतात, इथल्या प्रस्थापित साम्राज्य आणि भांडवलवादी व्यवस्थेवर हल्ला करतात आणि म्हणून त्यांचा हल्ला परतवून लावण्याची विचारधारा संघाकडे नाही आणि त्यामुळं त्यांच्यावरती अशा प्रकारे षडयंत्र रचून कुबाड रचून त्यांना जेलमध्ये टाकण्याची मोहीम ही केली जाते. कारण भाजपचं सरकार हे रिमोट कंट्रोल सरकार आहे आणि हे रिमोट कंट्रोल संघाकडे आहे, RSSकडे आहे. आणि RSS कोणाला मध्ये ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं, बोलण्यासाठी कोणाला बाहेर ठेवायचं आणि कोणाला जेलमध्ये टाकायचं हे तिथं बसून डिसाईड करत असतात, नागपूरला बसून डिसाईड करत असतात. आणि त्यामुळं यांच्या विरुद्धसुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या एकत्र येणं गरजेचं आहे. ज्ञानराजा चिगडीकर सरांचा पुन्हा दुसरा प्रश्न आहे. लॉकडाऊन नंतर आनंद तेलतुंबडे व नवलखा यांच्या अटकेवर सामूहिक आंदोलन उभे करावे लागेल सर, नाहीतर हे लोक आपल्यासारख्या नवीन पद्धतीने मांडणी करण्यापर्यंत येतील. अगदी खरं आहे सर. जर समजा आपण अशा प्रकारचं लोकशाही मार्गाने जर आंदोलन केलं नाही, गौतम नवलखा, डॉक्टर आनंद तेलतुंबडे आणि इतरही लोकांवरती आरोप झालेले आहेत, काही लोक सुटून बाहेर आलेले आहेत, त्यांना जर समजा बाहेर काढायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने, न्यायालयीन मार्गाने आम्हाला लढावं लागेल आणि रस्त्यावर येऊनसुद्धा आम्हाला लढा उभारणं काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही लढा उभारूया. धन्यवाद सर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. संभाजीराजे वाघमारे सर, राज ताडेराव सर, मारुती गायकवाड सर, गोविंद टाकळीकरजी, शिलानंद ढवळे, अंबादासजी गोरे आणि इतर जे काही सर्व मंडळी आहेत सर्वांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सातत्याने मी अनेक विषय घेऊन आपल्यासमोर आलेला आहे. आज या विषयाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या लाईव्ह येण्याच्या भूमिकेचा परिणाम म्हणून मौजे बळेगाव तालुका देगलूर येथील शिलानंद ढवळे यांनी पेट्रोल डिझेलच्या भाववाढीची दखल घेऊन त्या ठिकाणी एक वेगळं कार्टून पर बॅनर बनवलेलं होतं. त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण मला शांततेने ऐकून घेतलात. आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या कालखंडामध्ये हरी नरके सरांना त्यांच्या डोक्यात टाकलेली जी काही चीप आहे, ती जी चीप आहे, आपण जर रोबोट चित्रपट पाहिला असेल, रोबोट चित्रपटामध्ये चिट्टी नावाचा रोबोट असतो, त्याचं नाव चिट्टी असतं. चित्रपटाचा जो नायक आहे तो नायक सुरुवातीला त्या चिट्टीच्या डोक्यामध्ये पाठीमागच्या भागामध्ये ब्रेनच्या ठिकाणी सकारात्मक कामं, चांगली कामं करणारे पुरोगामी चिप बसवतो, तेव्हा रोबोट तो सगळे कामं करतो. परंतु जेव्हा तो चिट्टी त्या खलनायकाच्या हातामध्ये जातो, तो रोबोट, तो खलनायक तो चिप, त्याच्या डोक्यातली चिप बदलून टाकतो चिट्टीच्या. तसं मला वाटतं हरी नरके सर त्यांनी स्वतःहून मनुवादाची जी काही चिप आहे
त्यांच्या ब्रेनमध्ये डोक्यामध्ये बसून घेतलेली असल्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांची चिठी होऊ नये असं मला वाटतं. जर झाली नसेल तर निश्चितपणे आपण त्यांचंही स्वागत करूया, ते सुधारतील याचं आपण वाट पाहू. राम चिंतले म्हणत आहेत की सर दलित बांधवावरती खूप हल्ले होत आहेत, याचं कारण काय? अगदी बरोबर आहे राम चिंतलेजी, कारण महाराष्ट्रामध्ये दलितावरती फार मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये दलितावरती सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचं कारण एकच आहे की दलित समाज एकतर वर्णव्यवस्थेमधला शूद्र समाज आहे आणि तो समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. दलितांकडे जमिनी नाहीत, उद्योग नाहीत, उत्पन्नाचे प्रमुख साधनं नाहीत त्यांच्याकडे, आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे दलित समुदाय आहे तो क्षत्रिय जे काही समाज आहे त्या समाजाच्या शेतीवरती राबतो आणि तिथे मिळेल ते मोलमजुरी तो करत असतो. त्यामुळे एक प्रकारे तो त्यांचा गुलामच आहे आजच्या घडीला सुद्धा. त्यामुळं तेथे जातीवरून हल्ले होतात, पुन्हा त्यांच्या शेतामध्ये कामाला जावं लागतं. म्हणून हा दलित समुदाय काय करतो, अन्याय अत्याचार सहन करतो आणि मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की दलितांनी सतत अन्याय अत्याचार सहन केलं पाहिजे. दलितामधले काही युवक जे आहेत शिक्षणामुळे थोडं बोलायला लागतात, बोललं की मनुवाद्याच्या पोटात दुखायला लागतं आणि पोटदुखी त्यांची सुरू झाली, मनुवाद्याची पोटदुखी जास्त त्रासदायक होऊ लागली की मात्र ते आमच्यावरती हल्ले करतात. म्हणजे आम्ही काही बोलायचंच नाही, आम्ही आमच्या भूमिका मांडायच्या नाही, आम्ही जमिनी मागायची नाही, आम्ही गायरान जमिनीसुद्धा मागायची नाही, उद्योगातला हिस्साही मागायचा नाही, आम्ही शिक्षण घ्यायचं नाही, आम्ही मात्र फक्त पारंपरिक गुलामी करावी असं इथल्या मनुवादी प्रवृत्तीला वाटतं. आणि म्हणून केंद्रात जे सरकार आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार जरी असलं ते संघप्रणित सरकार असल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हल्ले होत असताना आम्हाला दिसून येतं. सातत्याने हल्ल्याची एक साखळी तयार झालेली आहे, ही साखळी रोखणंसुद्धा काळाची गरज आहे. राम चिंतलेजी, विराज जगताप, बनसोड बंधूला न्याय भेटायला यासाठी आंदोलन उभं राहावं लागेल. अगदी आम्ही स्वतः भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या वतीने विराज जगताप आणि बनसोड बंधू या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन केलेलं आहे. आणि आता पुन्हा 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाठपुरावा करूया आणि लॉकडाऊन संपल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये सामूहिकरित्या समविचारी पक्ष संघटनांचं एक फार मोठं आंदोलन आपण उभं करूया. आणि हे आंदोलन उभं केल्याशिवाय बहुजन समाज जो आहे, जो गटातटामध्ये विभागलेला आहे, वेगवेगळ्या वादामध्ये विभागून टाकण्याचं जे काही काम केलेलं आहे बहुजन समाजाला, ते काम आम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये हाणून पाडावं लागेल. ते जर आम्ही हाणून पाडलं नाही तर आज दलित टार्गेट आहे. दलितामध्ये कधी बौद्ध टार्गेट होतात, कधी बौद्धेतर दलित, मातंग, चर्मकार, ढोर हे टार्गेट होतात, कधी आदिवासी टार्गेट होतात, आणि मग विद्रोही ओबीसीसुद्धा, जे ओबीसी मनुवादाच्या विरोधी बोलतात ते ओबीसीसुद्धा टार्गेट होतात. आणि म्हणून दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक अलीकडे केंद्रामध्ये संघप्रणित भाजपचं सरकार आल्यापासून सगळ्यात जास्त हल्ले जर कुणावरती झाले असतील ते आमच्या मुस्लिमावरती झालेले आहेत, अल्पसंख्याकांवरती झालेले आहेत. त्यांच्यावरती नको ते आरोप करून तिथे बदनाम मुस्लिम दहशतवादी
दलित हे नक्षलवादी, आदिवासी नक्षलवादी, ओबीसी फक्त ओबीसी मधला 90% भाग हा सनातनी धर्माशी चिटकून असल्यामुळं अजून ओबीसी बदनाम झालेला नाही, त्याला बदनाम केलेलं नाही. कारण अशा प्रकारचे काही ढोंगी विचारवान ओबीसी मध्ये सुद्धा आहेत. परंतु दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक यांना बदनाम करण्याचं जे काही काम आहे सातत्याने या देशामध्ये केलं जात आहे, ही अतिशय वाईट बाब आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने राम चिंतलेंच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं आहे. साहेबराजी गुंडिली, निरंजन मुंगरकर अनेक अभ्यासक या ठिकाणी आपली भूमिका, आपले प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. ज्ञानराजा चिगडीकर सरांनी पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे. मला वाटते सर, जसे आपणास मार्क्सवादी किंवा आंबेडकरवादी म्हटल्यावर अभिमान वाटतो, तसेच मनुवादी म्हटल्यावर अभिमान वाटतो. त्यामुळे त्याला पर्याय शब्द शोधावा लागेल का, की ज्यामुळे त्यांना हादरा बसला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर, त्यांना पर्यायी शब्द आपण शोधूया येणाऱ्या कालखंडामध्ये. परंतु ज्या म्हणून हे सगळं लिहून ठेवलेलं आहे, कारण जगामध्ये मी सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या. जगामध्ये प्रतिगामी वाद जे आहेत ते आहे भांडवलवाद, साम्राज्यवाद. भांडवलवाद आणि साम्राज्यवाद हे जगातले प्रतिगामी वाद आहेत. भारतात या भांडवलवाद, साम्राज्यवादाबरोबर मनुवाद जोडलेला आहे भारतामध्ये. कारण भारतात जातीची उतरंड जे निर्माण केलेली आहे वर्णव्यवस्थेनुसार, ती मनूनं निर्माण केलेली आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये न्यायालयासमोर मनूचे पुतळे उभे आहेत, ते अजून सरकार काढायला तयार नाहीत. मग ज्या मोठमोठ्या पुरोगामीपणाच्या गप्पा मारल्या जातात, प्रतिगामी विषमतावादी म्हणून जे लिहून ठेवलेलं आहे. कारण मुळात जन्मताच मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. प्रत्येक मनुष्याला 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 2 हात, 2 पाय, हे जवळपास 99% इक्वल आहे. असं असताना सुद्धा इथे धर्म, जात, पात, पंथ, लिंग याच्यावरून भेदभाव करण्यात आले. आणि हा भेदभाव या देशामध्ये करणारा हा मनू आहे. मनूनं सगळं लिहून ठेवलेलं आहे. मग या देशातून मनू जोपर्यंत संपणार नाही, मनूचे विचार जोपर्यंत संपणार नाही, आणि मनूचे फॉलोअर्स, त्यांची संख्या या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, ती संख्या कमी करण्यासाठी मार्क्सवादी, फुले आंबेडकरवादी, अण्णाभाऊवादी, अभ्यासक, संशोधक आणि पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यासुद्धा वाढणे गरजेचं आहे. तरच येणाऱ्या कालखंडामध्ये आपण हल्ला करू शकतो. ज्या दिवशी या देशामधून 100% मनुवाद संपुष्टात येईल, त्या दिवशी मात्र निश्चितपणे त्यांचं नाव आम्ही बदलूया असं मला वाटतं. राम चितलेजी धन्यवाद सर म्हणत आहेत. धन्यवाद. प्राध्यापक साईकिरण सलगरेजी आपले धन्यवाद. अंकुश राजूरकरजी आपले धन्यवाद. सर्व आंबेडकरवादी, फुले मार्क्सवादी, अण्णाभाऊवादी, समतावादी आणि सर्व पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांचं, विचारवंतांचं, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपण खूप महत्त्वाचे प्रश्न मला विचारलात, माझी भूमिका समजून घेतलात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या भूमिका घेऊन आपण काम करत आहोत. असंच आपण काम करत राहूया आणि अशा प्रकारचं ज्यावेळी बहुजन समाजावर वैचारिक हल्ला होईल त्याला पुराव्यानिशी योग्य उत्तर देण्यासाठी मी आपल्यासमोर येईल. एवढंच पुन्हा एकदा मी सांगतो. जय भारत, जय भीम, लाल सलाम.